होते सरांना आपण हार घालून त्यांचे स्वागत करणार आहोत. चला तर परत आपण जातोय. ज्यांना सरांच्या बद्दल दोन गोष्टी मनोगत व्यक्त करायचं असेल, आपण कोणीही ते मला सांगून मनोगत व्यक्त करू शकताय. तर ज्यांना कोणाला बोलायची इच्छा असेल त्यांनी इथे येऊन बोलू शकताय. तू बोल ना. धन्यवाद. काल ऐकलीत ना थोडं. मराठी गीत हवंय त्यांना, तर आपण हो तर ज्यांनी मनोगत व्यक्त करणार आहे त्यांनी इथे पुढे यायचंय. लाजायचं नाहीये, काय नाही, हा कार्यक्रम तुमचाच आहे. कारण मला तुमच्या परिवाराबद्दल किंवा तुमच्या यांच्याबद्दल जास्त परिचय नाहीये. तर ज्यांनी कुणी मनोगत व्यक्त करणार असतील तर इथे वरती यायचंय. तर मी सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करून सुरेश आनंद बुगडे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई येथून हे इथे आले आहे आणि हे आपल्या सरांना शुभ आशीर्वाद देतात आणि त्यांच्याबद्दल दोन गोष्टी इथे मनोगत व्यक्त करतात. सरांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद. थोडा वेळ. आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळ्याचे सत्कार मूर्ती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय तुळशीराम संकपाळ आणि इथे जमलेले सर्व आमचे पोलीस अंमलदार, सहकारी आणि आमचे मित्रमंडळी, त्यांना माझा सर्वांना नमस्कार. माझा परिचय मी सुरेश आनंद बुगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई लोहमार्ग. मी आणि संजय दादा संकपाळ 1/1/1998 रोजी मुंबई लोहमार्ग पोलीस दलात भरती झालो. त्यानंतर आम्ही ट्रेनिंगसाठी दानवे दौंड इथे आमची नियुक्ती झाल्यानंतर जवळजवळ 9 महिने आम्ही 9.5 महिने एकत्र म्हणजे एकाच स्पॉटलाच होतो आम्ही. आणि त्यांचा 115 नंबर, माझा 116, म्हणजे आजूबाजूलाच आम्ही एकदम. त्यांनी मला एकदम लहान माझ्यापेक्षा ते वयात होते तरी पण मी त्यांना नेहमी दादाच म्हणायचं. अगदी लहान भावासारखं 9.5 महिने आम्ही एकत्र राहिलो. त्यांचा स्वभाव अगदी मिळावं आणि एकदम, मी पण कोल्हापूरचा असल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर आमचं जवळचं नातं, त्यामुळे आमचं एकदम अगदी भावाच्या पलीकडचं नातं जमलं. आणि असा कार्य करत असताना ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही ॲडिशनल डीजी ऑफिस चर्चगेट इथे दोघे ड्युटीला होतो. त्यानंतर संकपाळ साहेब जवळजवळ 7 महिन्यामध्ये सांगली जिल्हा पोलीसला बदलून आले. कारण 7 महिन्यात बदली होणं एवढं शक्य नाही, तरी पण साहेबांनी अगदी जोर लावून सांगली जिल्हा पोलीस घेतलं. आणि ते इथे सांगली शहर पोलीस, मिरज, कवठेमंकाळ पोलीस ठाणे, परत अँटी करप्शन ब्युरो आणि आता मुख्यालय, असे जवळजवळ 28.5 वर्ष सेवा बजावून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यकाल, पुढील कार्यकाल हा त्यांच्या कुटुंबासह आनंदात आणि मजेत जावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वराला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संभवतो. नक्कीच सर, धकाधकीच्या जीवनात आमची मुंबई पुणे या धकाधकीच्या जीवनातून आमचे सांगली